हाय फ्रेंड्स, सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्त अशी खमंग खुसखुशीत ओल्या नारळाची खुसखुशीत अशी गव्हाच्या पिठाची इथे करंजी कशी करायची ते पाहणार आहे। अजिबात मैदा वापरलेला नाही। गव्हाची पिठाची अशी एकदम खुसखुशीत ओल्या नारळाची करंजी बनवलेली आहे। एकदम खुसखुशीत एकदम छान झालेले आहेत। मी तुम्हाला दाखवते। एकदम मस्त अशा आपल्या ह्या करंजा बनलेल्या आहेत। तुम्हाला बघून कळत असेल छान झालेले आहेत। नक्की एकदा करून बघा। आपण छान असं भरपूर याच्यामध्ये सारण भरून छान करंजा आपण बनवलेल्या आहेत। नक्की करून बघा। तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे बघू शकताय सर्वप्रथम आपण पीठ मळून घेणार आहे। त्यासाठी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता हे दोन्ही मिळून एक वाटी होतं। त्यासाठी मी एक चमचा इथे तूप कडकडीत तुपाचं मोहन घालणार आहे। चवीनुसार मीठ घातलेलं आहे। छान असं मीठ घालून मी मिक्स करून घेतलेलं आहे। एक चमचा मी कडकडीत तुपाचं मोहन घातलेलं आहे। एका वाटीला एक चमचा तूप घालायचं आणि छान असं सगळ्या पिठाला लावून घ्यायचं। व्यवस्थित असं मी सुरुवातीला चमच्याने नंतर हाताने छान असं चोळून घेतलेलं आहे। बघू शकताय या पद्धतीने इथे छान असं हे आपलं तुपाचं मोहन सगळीकडे लागलेलं आहे पिठाला। आता छान पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। इथे बघू शकताय छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। ते बघू शकताय जास्त घट्ट नाही मळायचं, मऊसूत पीठ मळायचं आणि हे पीठ 15 मिनिटं छान भिजण्यासाठी ठेवायचं। त्यामध्ये रवा आहे, रवा घातलेला आहे, तो छान फुलतो। त्यामुळे पीठ आपलं मऊसूत मळायचं आणि 15 मिनिटं भिजत ठेवायचं। इथे सुरुवातीला आपण इथे सारण भरून घेणार आहे। त्यासाठी एक चमचा कढईमध्ये खसखस घातलेली आहे। छान खसखस खमंग भाजून घ्यायची आणि त्यामध्ये 2 वाटी ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा। आता हे ओलसर आहे त्यामुळे आपल्याला एकदम गॅसची फ्लेम कमी करायची आणि 5 ते 6 मिनिटं हे छान असं कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं। ओल्या नारळाचा चव इथे बघू शकताय 5 ते 6 मिनिटं चांगला मी परतून घेतलेला आहे। छान कोरडं झालेलं आहे। आता यामध्ये 2 वाटी आपला ओल्या नारळाचा चव होता। त्यासाठी 1 वाटी गूळ घातलेला आहे। गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि गूळ मिक्स करून छान असा वितळवून यामध्ये 4 ते 5 मिनिटं परतून घ्यायचा यासोबत। इथे बघू शकताय गूळ छान असा मी मिक्स करून घेते या पद्धतीने आणि छान वितळवून शिजवून आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे छान अशी टेस्ट येते। या पद्धतीचं आपलं सारण असायला हवं। बघा या पद्धतीचं मी दाखवते। जास्त आपल्याला परतवायचं नाही तर आपलं हे सारण आहे ते कडूक होऊ शकतं। त्यामुळे छान असं हे शिजलेलं आहे। 4 ते 5 मिनिटं मी प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घ्यायचं आहे। त्याआधी यामध्ये 1 चमचा वेलची पूड आणि थोडीशी जायफळ घातलेली आहे। ते छान मिक्स करून घेतलेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे। वेलची पूड आणि मी जायफळ घातलेलं आहे, त्याने छान टेस्ट येते आपल्या सारणाला। इथे मी प्लेटमध्ये काढून घेते सगळं सारण। पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। इकडे आपलं 15 मिनिटं हे पीठ पण छान भिजलेलं आहे। इथे बघू शकताय मऊसूद असं हे पीठ भिजलेलं आहे। छान पीठ भिजलं की आपल्याला लाटताना याला पीठ किंवा तेल लावायची गरज पडत नाही। छान भिजलेलं आहे। याचे छोटे छोटे मी गोळे करून घेणार आहे या पद्धतीने। बघा या पद्धतीने मी गोळे बनवलेले आहेत। यामध्ये 10 ते 15 आपले गोळे बनतात। तुमचे लहान किंवा कमी जास्त बनवू शकता। तिकडे आपलं सारण पण छान असं थंड झालेलं आहे। इथे आपण लाटून घेणार आहे छान असं या पद्धतीने बघू शकताय। एकदम पातळ असं हे आपल्याला लाटून घ्यायचं आणि इथे साच्यामध्ये ठेवून घ्यायचं आणि जेवढं तुम्हाला सारण हवंय तेवढं तुम्ही घालून घ्या। मी इथे 2 चमचे घालून घेते या पद्धतीने। बघा या पद्धतीने मी सारण घालून घेते आणि छान मिटवून घ्यायचं। छान आकार देऊन घ्यायचा। मस्त अशी करंजी दिसते बघा साच्यामध्ये बनवले की
छान अशा कडांना मस्त असं साईडचं पीठ काढून घ्यायचं आणि दाबून छान आकार देऊन घ्यायचा. बघा मस्त अशी आपली करंजी तयार झालेली आहे. मी काढून घेते आणि याच पद्धतीने बनवून घेते. सगळ्या आपल्या करंज्या इथे थोड्या मी बनवून घेतलेल्या आहेत. छान तळून घ्यायच्या आहेत. कढईमध्ये तेल घातलेलं आहे, त्यामध्ये आपण करंज्या तळून घेणार आहे. इथे बघू शकता तेल गरम झालेलं आहे. तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या घालून छान मी तळून घेते आणि खालच्या साईडने थोडेसे याला छान असं थोडेसे तळल्या की पलटी करून दोन्ही साईडने तळून घेते. वरून असं तेल सोडायचं बघू शकताय. पलटी करून मी छान असं तळून घेते. खाली वर करून छान असं सोनेरी रंग आपल्याला तळून घ्यायचे आहेत. करंज्या आपल्या छान अशा तळलेल्या आहेत बघू शकता मस्त. ह्या मी तेल नितळून काढून घेते आणि दुसऱ्या पण घालून छान अशा तळून घेते. याच पद्धतीने बघा मी घातलेले आहे. तेलामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या छान तळून घेते. बघा इथे बघू शकताय दुसऱ्या पण छान अशा मी घातलेल्या आहेत आणि त्या पण छान अशा तळलेल्या आहेत. त्या पण मी काढून घेतलेल्या आहेत इथे. आता इथे बघू शकताय करंज्या आपल्या छान मस्त तळलेले आहेत. छान कलर आलेला आहे. मस्त झालेले आहेत. एकदम टेस्टला छान लागतात. नक्की अशा तुम्ही ओल्या नारळाच्या गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या करंज्या बनवून बघा. एकदम टेस्टी बनतात, एकदम छान होतात. नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. या पद्धतीने खमंग खुसखुशीत अशा तुम्ही ओल्या नारळाच्या करंज्या नक्की बनवून बघा. तुमच्या पण छान होतील. तुम्हाला बघून कळत असेल किती मस्त अशा आपल्या करंज्या तयार झालेल्या आहेत. एकदम टेस्टी बनतात. नक्की करून बघा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.